नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम भाषा म्हणून जी मराठी निवडलेली त्याच्यामध्ये 91 ते 120 जे प्रश्न होते पेपर 1चे ते आपण बघितलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्वितीय पेपर जो होता दुसरा पेपर, त्या दुसऱ्या पेपरमध्ये प्रथम भाषा मराठी म्हणून जे 91 ते 120 प्रश्न आलेले ते आपण पाहतोय. आता या ठिकाणी बघा, परीक्षार्थ्यांनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 याची उत्तरे द्यावीत. हा पेपर आहे आपला, तो म्हणजे पेपर 2. पेपर 2 मध्ये जे प्रथम भाषा म्हणून मराठी प्रश्न विचारण्यात आलेले ते प्रश्न आपण या लेक्चरमध्ये बघतोय. तत्पूर्वी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो याच्याबद्दल तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे उतार्यावरती आधारित. या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली आहे, पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. आता 91 ते 99 हे प्रश्न आहेत ते आपले म्हणजे उतार्यावरती आधारित. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, पालकाला प्रभावित करणाऱ्या घटकांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमची आर्थिक सुबत्ता. आर्थिक सुबत्तेवरती पालकत्वाच्या अनुषंगाने या उत्तरामध्ये कोणतीही गोष्ट सांगितलेली नाहीये, त्यामुळे 91चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 92. लेखकाच्या मध्ये कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम सुंदर होतो? तर या ठिकाणी काय आहे की लेखकाने यामध्ये सांगितलेलं आहे की पालकत्व स्वतःसाठी आहे की मुलासाठी आहे. हे जर आपल्याला एकदा समजलं तर पालकत्वाचा प्रवास सुगम आणि सुंदर होतो, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 93. आता 93चं या ठिकाणी उत्तर काय आहे ते समजून घ्या. पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? भाववाचक नामांचं स्वतःचं अस्तित्व नसतं, ते काय होतात सामान्य नाम आणि विशेष नाम या दोन्ही नावांना काय होतात प्रत्यय लागून बनतात, त्यामुळे याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पालकत्व हे काय आहे भाववाचक नाम आहे. विकास, आनंद आणि शाळा हे काय होतात सामान्य नाम आणि विशेष नामाची उदाहरण आहेत, तर पालकत्व हे काय आहे भाववाचक नामाचं योग्य उदाहरण आहे. पुढील प्रश्न क्रमांक 94. बहुतांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते? आता पालकत्व ठरत असतं या अनुषंगानं घटकामध्ये उतार्यामध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे की पालकांचे स्वतःचे जे पूर्वायुष्य ज्या पद्धतीने ते जगलेले आहेत त्या अनुषंगानं ते आपल्या मुलांच्या आयुष्याकडे पाहतात, म्हणजे पालकत्वाकडे पाहतात, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 पालकांचे स्वतःचे पूर्वायुष्य. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. गुरांच्या गळ्यात अडकवलेले लाकूड या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे? बघा, आपण गुराखी जर पाहिले तर गुराखी काय करतात, तर जे जनावर आहे किंवा जे गुराखी आहे, जे गुरं आहेत, गुरंढोर आहेत, मग त्यामध्ये गाय असेल किंवा म्हैस असेल, त्यांच्या गळ्यामध्ये एक काय करतो आपण लाकूड अडकवलेलं असते. ते लाकूड का असतंय तर ते लाकूड अडकवल्यामुळे त्या जनावराला जास्त प्रमाणामध्ये पळता येत नाही, धावता येत नाही, म्हणजे ते कळप सोडून जास्त जाणार नाहीये. म्हणजे ते एक प्रकारचं काय आहे तर त्या जनावरांच्या गळ्यामध्ये बांधलेलं लोढणं आहे, त्या लोढण्याचा वापर करून त्याचं स्पीड कमी करता येतं, म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा, लेखकाच्या मते व्यक्तिपरत्व पालकत्व बदलत राहिले तर एक गोष्ट सहसा बदलत नाही. लेखक काय म्हणतात उत्तरामध्ये की व्यक्तिपरत्व म्हणजे प्रत्येकाच्या मुलाच्या बाबतीत पालकत्व हे बदलत जातं, तरी सुद्धा पालकत्वाचा असणारा गाभा आणि पाया हा मात्र जसाच्या तसा राहतो, ही गोष्ट बदलत नाही, म्हणून 96चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 97. उतार्याच्या संदर्भात ओझ या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर केलेलं आहे पर्याय क्रमांक 4, पण विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर ठरणार नाही. का ठरणार नाही तर त्याचं समजून घ्या. उतार्याच्या संदर्भात म्हणलेलं आहे, ओझचा समानार्थी शब्द हा जबाबदारी हाच आहे, पण या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे उतार्याच्या संदर्भात, आणि उतार्यामध्ये ओझला शब्द वापरलाय तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 नुसार पालकत्व, म्हणून याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 पालकत्व. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 98. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, शब्दामध्ये वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनाम, नाम सर्वनाम यांना जोडून येणारे जे अन्य शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो शब्दयोगी अव्यय. आणि या ठिकाणी बघा, वर हा शब्द काय झालेला आहे पालक या नामाला जोडून आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचे परिणाम हे पालकावर होतातच, हे काय आहे शब्दयोगी अव्यय असलेलं वाक्य, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 99. आयुष्य म्हणजे 2 टोकाच्या घटकांची सरमिसळ असते असे लेखकाला वाटते.
लेखकाने न सांगितलेला पर्याय कोणता? तर दिलेल्या प्रस्तुत उत्तरामध्ये बघा, चांगलं वाईट हे सांगितलेलं आहे, सुखदुःखाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे, प्रेम आणि द्वेष याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे, फक्त लोभ आणि मोह याबद्दल लेखकांनी या उत्तरामध्ये काहीही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की काही प्रश्न आपण जी प्रश्नपत्रिका पाहतोय ती पी सेटची आहे, त्यामुळे काही प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये खालवर असण्याची शक्यता आहे. त्यासाठी काय करा की तुमच्या प्रश्नपत्रिकेसोबत या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न मॅच करा आणि मग त्याचं योग्य उत्तर शोधा आणि मग तुम्हाला किती मार्क पडतात ते थोडंसं ठरवा. सूचना, पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. आता 100 ते 105 कशावरती आधारित आहेत? हे जे सरीवर सरी आल्या ग ही जी कविता दिलेली आहे या कवितेवरती आधारित प्रश्न आहेत. आता या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, 100 कृष्ण कसा उमटे न अजून, यातील कृष्ण हे काय आहे? आता कृष्ण हे काय आहे? विशेष नाम आहे, कारण एका व्यक्तीचं ते काय दिलेलं आहे? नाव आहे, त्यामुळे ते काय होणार आहे? विशेष नाम. म्हणून 100चं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर ठरू शकतं. पुढचा प्रश्न क्रमांक 101 पुढीलपैकी कोणते कदंबाशी संबंधित आहे? आता या ठिकाणी कदंबाशी संबंधित बघा, थोडंसं समजून घ्या. थरथर कापती निंब कदंब, आता हे सांगितलंय. आता निंब कदंब हे कोण आहेत? तर झाड आहेत. हा, पण आता या ठिकाणी वरती वाक्य जर दिलं, गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कापती निंब कदंब. आता निंब कदंब थरथर कापते, आता निंब कदंब जर म्हणलं तर हे काय आहेत? झाड आहेत. मग झाडाशी संबंधित इथं ऑप्शन कुठला दिलेला नाही, मग याचं योग्य उत्तर यायला पाहिजे वेल. पण कदाचित ते प्रश्नपत्रिकेचं उत्तर ज्यावेळेला उत्तरपत्रिका येईल त्यावेळेला ते गोपी देऊ शकतात. या प्रश्नामध्ये थोडीशी संदिग्धता आहे. हा, कारण निंब कदम जर म्हणलं तर निंब कदम हे काय? झाडाची नाव आहेत. निंब म्हणजे कडुलिंब आणि कदम हे श्रीकृष्णाचं आवडतं झाड आहे, ते म्हणजे कदम. हा, त्याला कळंब सुद्धा म्हटलं जातं, म्हणून ते वेल उत्तर येण्याची शक्यता आहे. पण कदाचित त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 देतील. हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे, याचं योग्य उत्तर आता काय देतात ते आपल्याला बघावं लागेल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 102 पावा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर पावा म्हणजे काय? श्रीकृष्णाची असणारी बासरी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर ठरू शकतो. पुढील प्रश्न बघा, 103 पाने पिटीती टाळ्या ग यातून कोणता भाव प्रकट होतो? आता पाने पिटीती टाळ्या यातून पर्याय क्रमांक 3 म्हणजे आनंद व्यक्त होतोय. आता या ठिकाणी बघा, तृप्ती म्हणजेच काय? तृप्त होणे म्हणजेच काय? समाधानी होणं. म्हणजे तृप्ती आणि समाधानी हे दोन्ही शब्द काय होतात? समानार्थी होतात. त्यामुळे हे थोडे तरी उत्तरामध्ये येणार नाही. जर तृप्ती आलं तर ते समाधान पण होऊ शकतं. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय येईल? आनंद हेच येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 104 या कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे? आता या कवितेमध्ये कशाचं वर्णन केलंय? तर पर्याय क्रमांक 1 पावसाचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. सरसर आल्या सरी ग हेच म्हटलेलं आहे, म्हणजे सरी म्हणजेच कोण? पाऊस. पुढचा प्रश्न बघा, 105 घुमतो पावा सांग कुठून यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण कोणते? आता क्रियाविशेषण म्हणजे काय बघा, वाक्यामध्ये जे क्रिया आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो क्रियापद. या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण. म्हणजे क्रिया कोठे घडली, केव्हा घडली, कधी घडली आणि कशी घडली हेच दर्शवणारे शब्द. माझा या ठिकाणी क्रियापद कुठला आहे? घुमतो पावा सांग कुठून. घुमतो, हा, कुठून घुमतो? तर कुठून हे शब्द काय आहे? प्रश्नार्थक क्रियाविशेषण. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 106 माध्यमिक पातळीवरची. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या की आपलं अध्यापन शास्त्र सुरू झालेलं आहे. आता अध्यापन शास्त्रावरती आधारित जे प्रश्न आहेत ते पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीला पण विचारले जातात. तरी पण अजून एक समजून घ्या की आपण जी उत्तरपत्रिका बघत आहे ती पी प्रश्नपत्रिकेची आहे, त्यामुळे प्रश्नाची उत्तर मागे पुढे असण्याची शक्यता आहे. आता पी मध्ये 106वा प्रश्न काय होता बघा, माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते. या उपक्रमातून विद्यार्थ्याच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे? तर याचं योग्य उत्तर काय येतंय? समीक्षात्मक भाषा विकास. याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. कारण शिक्षिकेचं ध्येय काय आहे की विद्यार्थ्यामध्ये समीक्षा करायला लावायचं, त्याच्या अनुषंगाने भाषा विकास. भाषा विकास म्हणजे काय? श्रवण, भाषण, वाचन, लेखन हे जे कौशल्य आहेत यांचा विकास, पण कशा दृष्टिकोनातून? समीक्षात्मक. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा, 107 आंतरभाषीय ओळख म्हणजे काय? आता आंतरभाषीय म्हणजे काय की दोन भाषेमध्ये जे सामान्य आहे, साम्य आहे ते समजून घेणं, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे की विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव
होणं यालाच म्हटलं जातं आंतरभाषीय ओळख. पुढचा प्रश्न क्रमांक 108. एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते. या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल? आता काय केलेलं आहे बघा, शिक्षिकेने इंग्रजी भाषेमध्ये ते कथा सांगितली आणि त्या कथेला काय करायला सांगितले, विद्यार्थ्यांना स्वतःच्या भाषेत सांगायला सांगितले, त्यांच्या भाषेत किंवा वर्गाच्या भाषेत सांगण्यास सांगितले. आता इंग्रजी भाषा जर समजा एखादा विद्यार्थी मराठी बोलणार असेल तर तो कथा काय करणार आहे, इंग्रजी कथा काय करणार आहे, मराठीमध्ये करणार आहे. याचंच उत्तर येईल प्रतिभाषिकता. कारण काय, ट्रान्सलँग्वेजिंग. कारण विद्यार्थ्यांना काय केलंय, ट्रान्सलँग्वेजिंग. आता बरेच जण म्हणू शकतात की बहुभाषा शिक्षण येऊ शकतं, कारण अन्य भाषेत सुद्धा शिक्षण या ठिकाणी होते. पण बहुभाषा होण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल, ट्रान्सलँग्वेजिंग करावं लागेल. कारण विद्यार्थी स्वतःच्या भाषेत सांगतोय, म्हणजेच काय केलं, त्याने इंग्रजीत कथा ऐकलेली त्याने काय केली, स्वतःच्या शब्दामध्ये काय केली, ट्रान्सलेट केली आणि मग सांगली. आणि मग ट्रान्सलेट केल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांचं काय झालं, बहुभाषा शिक्षण झालं. त्यामुळे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 येण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदा विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, ट्रान्सलेट केलेलं आहे, ट्रान्सलँग्वेजिंग केलंय आणि ट्रान्सलेट केल्यानंतर मग त्या भाषेबद्दल विद्यार्थ्यांना काय झालंय, अन्य विद्यार्थ्यांना नॉलेज प्राप्त झाले. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. पण आन्सर की मध्ये कदाचित पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 109. इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोड कार्य करून घेते. जोड्यांना 10 वाक्य असलेली कथा दिली. जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल वाक्य लिहिते. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्याचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमाला काय म्हणता येईल? आता हे दोन विद्यार्थी काय करतात, एक विद्यार्थी फॉर एक्झाम्पल समजून घ्या, ए विद्यार्थी आणि बी विद्यार्थी. ए विद्यार्थी पहिल्यांदा वाचतोय आणि बी विद्यार्थी काय करतोय, लिहितोय. परत बी विद्यार्थी वाचतोय आणि ए विद्यार्थी काय करतोय, लिहितोय. म्हणजे एकमेकांमध्ये काय केलंय, परस्पर श्रुती लेखन. श्रुती म्हणजे काय, ऐकणे. परस्पर एकमेकांचं ऐकून ते काय करतात, लिहितात. म्हणजे म्युच्युअल डिक्टेशन. त्यामुळे याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 110. एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो. हे वाचन म्हणजे काय? आता बघा, एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी ज्यावेळेला विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं स्कॅनिंग करणं. स्कॅनिंग करतोय म्हणजेच काय, मेन मुद्दा त्यातला शोधून घेतोय. म्हणजेच याला उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 न्याहाळणे. स्किमिंग येणार नाही, काय येईल, न्याहाळणे म्हणजे काय, स्कॅनिंग करणं. पुढचा प्रश्न बघा, 111वा. व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय, प्रोसिड्युरल म्हटलंय त्याला. आता या ठिकाणी बघा, कार्यात्मक म्हणलं की काय आलं, ऍक्टिव्हिटी आली. म्हणजेच उत्तर काय येईल, व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान होणं. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. कारण कार्यात्मक म्हणजे काय, घेतलेलं ज्ञान प्रत्यक्ष कुठं वापरायचं, कसं वापरायचं हे त्याला समजणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, 112वा. 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जलंधर कुठं गेली, पंजाब येथून मदुरै म्हणजे तामिळनाडू येते. तिला तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते. सवंगड्यांनी सभोवतालच्या मदतीने ती तामिळ बोलू वाचू लागते. तिच्या या क्षमतेच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? पहिल्यांदा समजून घ्या की पहिल्यांदा तिला कुठली भाषा येत्या, पंजाबी येत्या. पंजाबी बरोबर ती कुठली भाषा बोलते, अजून इंग्रजी बोलत्या. आणि मग नंतर ती तामिळ भाषा शिकायला लागल्या. याचाच अर्थ काय, या दोन्ही भाषेचं थोडंसं साम्य आहे. म्हणजे समजून घ्या, तिचे तामिळ म्हणजे काय, भाषा संपादन. तिने नंतर काय केली, भाषा संपादित केल्या. आणि इंग्रजी आणि पंजाबी म्हणजे काय, तिचं भाषेचं शिक्षण. म्हणून याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कारण सुरुवातीला तिला पंजाबी आणि इंग्रजी येत होती आणि तमिळ भाषा नंतर तिने काय केल्या, इतरांची भाषा ऐकून संपादित केल्या. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा, 113. कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे काय म्हणता येईल, तर याचं योग्य उत्तर येईल बघा, मल्याळम सामाजिक बोली. का सामाजिक बोली, तर कोझिकोड परिसर दिलाय. आता या परिसरात बोलली जाणारी भाषा आहे आणि काय केलंय, विशिष्ट समुदाय दिलाय. समुदायामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे सामाजिक. आता काय जणांनी याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 केलेले असू शकतं. मल्याळमाची प्रादेशिक भाषा. आता मल्याळमची प्रादेशिक बोली भाषा पण येऊ शकतं, पण कसं समजून घ्या, विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम. आता दुसरा परिसर जर म्हणलं
जर तो परिसर जर दूर दूर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण म्हणून घेतलं कोकण आणि खानदेश, हे दोन परिसर जर घेतले, आता कोझिकोड परिसरात म्हणजे महाराष्ट्र परिसरात घेतलं, महाराष्ट्रामध्ये कोकण आणि खानदेश या दोन वेगवेगळ्या परिसरात जर बोलीभाषा बोलली जात असेल तर याला काय म्हणता येईल, मग प्रादेशिक भाषा होईल. पण जर हे दोन्ही प्रदेश जर जवळ असतील गावाला लागून, तर मग ती काय होईल, त्या दोन समुदायामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजेच काय होईल, ती सामायिक भाषा होईल. आता याचं उत्तर नेमकं काय देतात हे थोडंसं बघावं लागेल. जर जवळ असतील तर सामाजिक बोलीभाषा झाली समाजामधली, आणि जर दोन्ही परिसर जर दूर दूर असतील तर ते काय होणार आहेत, प्रदेश बनणार आहेत. म्हणजेच ते काय होईल, मल्याळमची प्रादेशिक बोलीभाषा होऊ शकतं. पण प्रश्नानुसार जर उत्तर जर काढलं तर याचं एक गोष्ट समजून घ्या, काय या ठिकाणी आपल्याला सांगितलंय, परत एकदा सांगतो मी. कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या त्या परिसरात म्हणले, त्या परिसरात दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा काय किंचित वेगळे, थोडीशी वेगळे, म्हणून याचं उत्तर येण्याची शक्यता आहे मल्याळमची सामाजिक बोली. पण पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर येऊ शकतं. उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला बघावं लागेल. पुढचा प्रश्न बघा. त्रिभाषा सूत्रामध्ये त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आता त्रिभाषा सूत्रामध्ये आपल्याला माहिती आहे काय की बोलीभाषा ही काय असली पाहिजे, बोलीभाषा किंवा मातृभाषा ही काय असली पाहिजे, प्रथम भाषा. म्हणजेच काय आलं, प्रादेशिक भाषा ही काय असली पाहिजे, प्रथम भाषा असली पाहिजे. स्थानिक भाषा म्हणजे काय बघा, मागाच्या वरच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जाय. स्थानिक भाषा म्हणजे काय, तिथल्या समाजातली भाषा झाली. आणि प्रादेशिक भाषा म्हणजे काय, वेगवेगळ्या लोकेशनला बोलली जाणारी भाषा. मग मातृभाषा, घरची भाषा आणि प्रादेशिक भाषा ही काय आहे, आपली प्रथम भाषा असणं. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. पुढचा 115. विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आले. या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल. काय दिले बा, पुढील शब्दातील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध स्पष्ट करा. शब्द दिलाय कुटुंब, नातेसंबंध आणि भावना, या 3 शब्दांचा संबंध काय. आता हे समजून घ्या. हे मुलांना आपण ज्यावेळेला देतो, फॉर एक्झाम्पल घर हा शब्द मी मुलांना दिला, तर घर शब्द दिला याचाच अर्थ काय केला मी, एक थीम मुलांना दिली आणि या थीमवरती आधारित ते काय करतात, वेगळे शब्द वाक्य तयार करतात. म्हणून याचं उत्तर येईल आशयात्मक शब्दसंग्रह, म्हणजेच काय, थीमॅटिक व्होकॅब्युलरी. थीम आधारित वर्णन किंवा थीम आधारित चर्चा म्हणतात त्याला. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 116. एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात, उतार्यातील आशयावर त्यांच्यात संवाद घडतो, यातून एक समान विकास होऊन वाचन आकलन सुधारते. ही पद्धत म्हणजे काय, तर याला म्हटलं जातं अनन्य अध्यापन. अनन्य म्हणजे काय, एकाच्या मदतीनं दुसऱ्याचं अध्यापन सुधारणे. ह्यामध्ये म्हणतात आपण अनन्य क्रिया होणं म्हणजे काय, अंतसंबंधित असणं, ह्यालाच म्हणतात रेसिप्रोकल टीचिंग. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 117. नित्यंदिन व्यवहारात परस्पराशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय. आता नित्यंदिन व्यवहारात परस्पराशी बोलली जाणारी भाषा म्हणजेच काय, मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन. आणि बिक्स वरती प्रश्न परीक्षेला दरवर्षी विचारला जातो. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. जे दररोज दैनंदिन जीवनात बोलली जाणारी भाषा म्हणजे बिक्स. पुढचा प्रश्न. उपचारात्मक शिक्षण हे डॅश यांना दिले जाते. आता बघा, उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय, एक्झॅक्टली निदान झालं, निदान झाल्यानंतर जे उपचार म्हणजे सुधारणा करण्याच्या अनुषंगाने जे शिक्षण दिलं जातं त्याला उपचारात्मक शिक्षण असं आपण म्हणतो. मग उपचारात्मक शिक्षण कोणासाठी, जे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांसाठी सुद्धा आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आपले अध्ययन अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना. त्यामुळे याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. उपचारात्मक शिक्षण कोणाला दिलं जातं, ज्यांना आपलं अध्ययन अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा आहे अशा शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांना सुद्धा काय केलं जातं, उपचारात्मक अध्यापन केलं जातं. 119. संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. आता या ठिकाणी बघा, संकेत भाषेचे व्याकरण असते, संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत. आता संकेत भाषा म्हणजे काय बघा, कोड लँग्वेज. आता कोड लँग्वेज म्हणजे काय, आपण चेहऱ्याचे हावभाव किंवा जे एक्सप्रेशन करतो ह्याला सुद्धा काय म्हटलं जातं, एक प्रकारची संकेत भाषा. जे की कॉलेजचे तरुणी आहेत ना, जे संकेत भाषेचा जास्त वापर करतात. मग संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत, हे विधान बरोबर आहे. परत संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा, हेही बरोबर आहे, कारण एक्सप्रेशन आपल्याला करता येतात. मग आता या ठिकाणी संकेत भाषेचे व्याकरण नसते आणि संकेत भाषेचे व्याकरण असते. हे आपल्याला यापैकी आता उत्तर आपल्याला योग्य नाही हे काढायचं आहे.
तर आता याचं उत्तर एक्झॅक्टली काय देतात, कारण संकेत भाषेचं व्याकरण आहे किंवा नाही ह्या दोन मध्येच आपलं योग्य उत्तर आहे. पण इथं आपल्याला प्रश्न विचारलाय संकेत भाषेचं व्याकरण असते किंवा नसते, यामध्ये आपल्याला विचारलंय कोणते विधान योग्य नाही. तर योग्य नसणारं विधान आहे आपलं या ठिकाणी उत्तरामध्ये आपण घेऊ शकतो संकेत भाषेचे व्याकरण नसते. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. कारण कोणतीही भाषा जर म्हणलं तर त्या भाषेला एक स्वतःचं असं काय आहे, व्याकरण आहे. व्याकरण म्हणजेच काय की नियम. व्याकरणाचा अर्थ आपण थोडक्यात काय घेऊ शकतो बघा, नियम. म्हणजे प्रत्येक भाषेला स्वतःचे असे काय आहेत, नियम आहेत. त्यामुळे आपण भाषेला व्याकरण आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच याचं काय होईल, संकेत भाषेचे व्याकरण नसते हे विधान काय आहे, थोडंसं चुकीचं आहे. तरी सुद्धा आपण थोडं उत्तरपत्रिकेची वाट बघू. उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला एक्झॅक्ट उत्तर काय देतात. मी उत्तरेचं काय काढलं की प्रत्येक भाषेला स्वतःचे असे नियम आहेत, त्या नियमानुसारच भाषेचा वापर केला जातो. म्हणूनच मी म्हटलं की संकेत भाषेला सुद्धा नियम असले पाहिजेत. म्हणून याचं उत्तर मी काढलेलं आहे संकेत भाषेचे व्याकरण नसते. पुढचा प्रश्न बघा 120. पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही. विस्तृत वाचन आता या ठिकाणी बघा, विस्तृत वाचन हे आनंदासाठी सुद्धा केलं जातं, आकलनासाठी सुद्धा केलं जातं. म्हणजे जे आपण वाचतो त्यातून आपल्याला ज्ञानग्रहण झालं पाहिजे. भाकीत करण्यासाठी म्हणजे काय, आता आपण एखादी कथा वाचतोय तर कथेत पुढं काय घडणार याचं भाकीत सुद्धा आपण करत असतो. म्हणजे कथेत पुढं काय घडू शकतं ह्या अंदाज वर्तवतो. आणि व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी केलेलं वाचन ह्याला विस्तृत वाचन म्हटलं जात नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 4. कारण कोणतं उद्दिष्ट नाही आहे. पर्याय क्रमांक 4 व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन करणे हे आपलं योग्य उद्दिष्ट नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 30 प्रश्नांची उत्तर बघितलेले आहेत, जे की पेपर क्रमांक 2 मध्ये जे प्रथम भाषा मराठी म्हणून विचारण्यात आलेले, प्रथम भाषा मराठी आणि त्याचा सेट आहे तो म्हणजे पी सेट मधले आपण प्रश्न विचारलेले आहेत. आता या 30 पैकी ज्यांना 25+ मार्क पडलेले आहेत त्यांनी आपले मार्क काय करा, थोडेसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. अजून अन्य विषयाचे ज्या आन्सर की आहेत त्या पण आपण एक व्हिडिओ बनवून काय करतोय, ग्रुपवरती टाकण्याचा किंवा यूट्यूबवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही जे उत्तर तुमच्यापर्यंत देतोय ते थोडंसं संदर्भ चेक करूनच तुमच्यापर्यंत उत्तर देतोय. त्यामुळे या उत्तरपत्रिकेतले मॅक्झिमम उत्तर हे बरोबर असण्याची शक्यता 99.99% आहे. फक्त 1 ते 2 प्रश्नांचीच उत्तरं मागं पुढं होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.